बघा इथं सेकंड क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4 मधला बी. युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड फाइंड द रूट ऑफ इक्वेशन एक्स रेस टू 4 मायनस एक्स मायनस 9 इक्वल्स टू 0. परफॉर्म 3 इटरेशन. किती इटरेशन परफॉर्म करायची? 3. कोणती मेथड यूज करायची? न्यूटन रॅप्सन मेथड. ठीक आहे. तर बघा सोल्युशन. बघा सोल्युशन मध्ये लेट्स f of x is equals to x raised to 4 minus x minus 9. ठीक आहे. आपल्याला हे काय फंक्शन दिलेलं आहे किंवा इक्वेशन काय दिलेलं आहे? एक्स रेस टू 4 मायनस एक्स मायनस 9 दिलेलं आहे. आता बघा लगेच याचा डेरिव्हेटिव्ह पण काढून घ्यायचा. मग याचा डेरिव्हेटिव्ह जर काढला आपण तर काय येणार? आता ही न्यूटन रॅप्सन मेथड याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह पण लागतो. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू, आता एक्स रेस टू 4चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? 4 इंटू एक्स रेस टू 4 मायनस 1. 4 मायनस 1 म्हणजेच 3 येणार. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येणार आणि 9चा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. म्हणजेच काय आलं? 4 एक्स रेस टू 3 मायनस 1 आलं. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला पहिले इनिशियल ॲप्रॉक्सिमेशन फाइंड आउट करलं, म्हणजे इनिशियल रूट फाइंड आउट करलं. मग इथं पहिले इंटरवल फाइंड आउट करायचं. मग लिहायचं पुट एक्स इज इक्वल्स टू 0, एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ 0. एक्सच्या जागेवरती 0 पुट केलं. ठीक आहे. मग इथं असं लिहू डायरेक्ट एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 0 इज इक्वल्स टू, आता बघा एफ ऑफ एक्स मध्ये पुट करायचं, एफ डॅश ऑफ एक्स मध्ये नाही. ठीक आहे. मग इथं येणार 0 रेस टू 4 मायनस 0 मायनस 9. मग किती आलं ते? मायनस 9 आलं. ठीक आहे. पुन्हा पुट एक्स इज इक्वल्स टू 1. मग इथं काय येणार? एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1 इज इक्वल्स टू 1 रेस टू 4 मायनस 1 मायनस 9. मग इथं काय येणार? 1 मायनस 1 मायनस 9. मग इथे येणार एक परत मायनस 9 प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होणार. त्याच्यानंतर परत पुट एक्स इज इक्वल्स टू 2. मग एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2 इज इक्वल्स टू 2 रेस टू 4 मायनस 2 मायनस 9. आता बघा 2 रेस टू 4, 2चा वर्ग 4, 4 दुने 8, 8 दुने 16. मला वाटतं 2 रेस टू 4 काय येतं? 16 येतं. ठीक आहे. तरी पण कॅल्क्युलेटरमध्ये करायचं. तुम्हाला काय कॅल्क्युलेशन काही गडबडीत चुकतं. 16 मायनस 2 मायनस 9, 16 मायनस 2 मायनस 9 ते किती येणार? मग मायनस 2 मायनस 9 बघा ते येतं 5. मग बघा आता इथं लक्ष द्या. इथं काय झालंय? हा आला लेस दॅन 0 आणि हा आलाय ग्रेटर दॅन 0. मग इथं लिहायचं एफ ऑफ 2 इज इक्वल्स टू 5 is greater than 0 and f of 1 is equals to minus 9 is less than 0. So root of equation, roots of equation belong to interval पण ते इंटरवल बिलॉंग करते 1,2. ठीक आहे. मग बघा आता आपण काय केलं? इंटरवल फाइंड आउट केला आधी. मग आता लिहायचं बाय युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड, बाय युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड मग बघा इथे येणार फॉर्म्युला एक्स एन प्लस 1 इज इक्वल्स टू एक्स एन मायनस एफ ऑफ एक्स एन अपॉन
एफ डॅश ऑफ एक्स एन. मग हे काय आहे, न्यूटन रॅफसन मेथडचा फॉर्म्युला आहे. आता इटरेशन फर्स्ट. मग बघा आता इटरेशन फर्स्टसाठी काय करायचं बघा, जसं जसं इटरेशन होईल तसं तसं काय करायचं, पहिलं इटरेशन असेल तर एन इक्वल्स टू 0, दुसरं असेल तर एन इक्वल्स टू 1, तिसरं असेल तर एन इक्वल्स टू 2, 3 आणि 4 अशा व्हॅल्यू पुट करीत जायचे यांच्या, तशी इटरेशन कंडक्ट होत जाते. ठीक आहे. आणि आता एक्स एन, आता इनिशियल लेवलला एक्स 0 कोणता घ्यायचा, तर इंटरव्हलमध्ये बघा 2 पण आहे आणि 1 पण आहे, तर तुम्ही कोणतं पण यायचं इनिशियल ॲप्रॉक्सिमेशन घेऊ शकता, म्हणजे एक्स 0 घेऊ शकता. ठीक आहे. मग इथं पुढच्या पेजवरती बघा, इथलं यायचं इटरेशन फर्स्ट, इटरेशन फर्स्ट, इटरेशन फर्स्ट. ठीक आहे. मग इटरेशन फर्स्टमध्ये फॉर्म्युला लिहायचा. आता यांच्या जागेवरती किती पुट करायचं, एन इज इक्वल्स टू 0 राहणार, म्हणजेच एक्स 0 प्लस 1 1 इज इक्वल्स टू एक्स 0 मायनस एफ ऑफ एक्स 0 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स 0. ठीक आहे. मग आता याच्यानुसार काय येणार, x1 इज इक्वल्स टू, बघा आता आपण कोणतं काय काय घ्यायचं ते लिहू एकदा. ठीक आहे. हा फॉर्म्युला मी ग्रीन पेननं लिहितो, म्हणजे काय की फॉर्म्युला आहे हा. ठीक आहे. मग इथं x0, मग x0 म्हणून आता बघा तुम्हाला 1 घ्यायचं की 2 घ्यायचं तुमच्यावरती डिपेंड आहे. आपण कारण इथं 2 हे आलेले आहे. ठीक आहे. तर मग आपण x1 घेऊ, x0 काय घेऊ 1. मग जर आपण x0 जर 1 घेतला, किती घेतलं 1, तर एफ ऑफ x0, मग एफ ऑफ x0 काय येणार आहे 1⁴ मायनस 1 मायनस 9, मग ते किती येणार आहे 1 मायनस 1 मायनस 9, म्हणजेच किती येणार -9 येणार. ठीक आहे. मग तसंच एफ डॅश ऑफ x0, मग एफ डॅश ऑफ x काय आलेलं आहे बघा, आता x0 किती 1 आहे, मग एफ डॅश ऑफ एक्स बघा काढलेलं आहे आपण 4x³ मायनस 1, मग इथं लिहायचं 4x³ 4 1चा क्यूब मायनस 1, म्हणजेच येणार 4 मायनस 1 इज इक्वल्स टू किती येतं ते 3. मग इथे येणार आहे x1 इज इक्वल्स टू, बघा आता x0 किती आहे 1 आहे, मायनस इथं ब्रॅकेटमध्ये टाका वाटलं तर, ही काय येणार -9 अपॉन, आणि एफ डॅश ऑफ x0 किती आहे 3 आहे. ठीक आहे. मग आता बघा इथं x1 इज इक्वल्स टू 1 मायनस मायनस काय होईल प्लस. ठीक आहे. आणि इथं 9/3, म्हणजेच इथं काय येणार x1 इज इक्वल्स टू 3 प्लस 9 अपॉन 3, म्हणजेच x1 इज इक्वल्स टू किती येईल, सॉरी प्लस नाही मायनस आहे, हा प्लस प्लस मायनस. बघा आता कॅल्क्युलेशन करू आपण, 1 प्लस 9/3, तर बघा आता याचं कॅल्क्युलेशन करतो मी. एक मिनटं कॅल्क्युलेटर.
बघा इथं काय आता हा 3 एक 3, 3 त्रिक 9 आणि इथं काय येणार मग खाली 1 + 9. ठीक आहे, मग इथं काय येणार 1 + 3 म्हणजेच x1 = किती आलं 4 आलं. किती आलं 4. ठीक आहे, मग x1 = 4 आलं. त्याच्यानंतर आता काय फाइंड आउट करायचं इटरेशन सेकंड. मग बघा आता इथं आपल्याला x1 किती आलं 4 आलं. मग इथं द्यायचं इटरेशन सेकंड. इटरेशन सेकंड. मग सेकंड इटरेशनसाठी n = काय पुट करायचं 1 पुट करायचं. पुट n = 1. आधी 0 घ्यायचा नंतर 1 घ्यायचं. ठीक आहे, मग आता बघा फॉर्म्युला काय येणार आहे xn + 1 यांच्या जागेवरती 1 + 1 येणार = x1 - f of x1 upon f dash of x1. ठीक आहे, मग इथे येणार x2 = x1 minus f of x1 upon f dash of x1. ठीक आहे, मग इथे येईल f of x1 = बघा आता x1 = काय आलं आपलं x1 = 4 आलेलं आहे. ठीक आहे, 4 आलं आहे. मग इथं f of x1 काढा. मग f of x1 = f of 4. मग f of 4 काय येणार 4⁴. 4⁴ minus 4 minus 9. ठीक आहे, मग आता बघा 4⁴ किती येतं आय थिंक 64 येते. मग 4⁴ minus 256 येतं. ठीक आहे, 4 minus 9 येतं 243. ठीक आहे, मग इथे येणार f dash of x1. मग f dash of 4. ठीक आहे, f dash of 4. मग f dash of 4 f dash किती आहे बघा 4 into x⁻³ आहे. ठीक आहे, 4 into x⁻³ म्हणजे 4⁻³ minus 4 = मग इथे येणार 4⁻³ into 4 minus 4 ते येतं बघा 252. ते किती आलं 252. ठीक आहे, मग आता बघा लक्ष द्या. आता इथं इटरेशन सेकंडचा फॉर्म्युला काय होता x2 = x1 किती आहे 4 आहे मायनस f of x1 किती झालं 243 अपॉन 252. मग x2 = 4 मायनस बघा 243 भागिले 52 करा. 243 भागिले 52 ते येतं 0.96428. ठीक आहे, मग आता याला काय करायचं 4 मधून मायनस करायचं. मग बघा आपलं x2 = किती आलं 3.0357. ठीक आहे, मग हा आला x2. आता आपल्याला थर्ड इटरेशन कंडक्ट करावं लागेल. मग थर्ड इटरेशन कंडक्ट करताना काय करायचं n = 2 पुट करायचं. मग इथं परत इटरेशन थर्ड बघा. मग आता इटरेशन थर्ड ठीक आहे, मग थर्ड इटरेशन बघा काय आहे पुट n =
एन इज इक्वल्स टू 2. मग फॉर्म्युला काय क्रिएट होणार, एक्स एन प्लस 1 म्हणजे एक्स 2 प्लस 1. बघा फॉर्म्युला काय क्रिएट होणार, एक्स 2 प्लस 1 इज इक्वल्स टू एक्स एन, एनचे म्हणजे एनच्या जागेवरती 2, ठीक आहे, मायनस एफ ऑफ एक्स 2 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स 2, ठीक आहे. मग इथे येणार एक्स 3 इज इक्वल्स टू x2 मायनस एफ ऑफ x2 अपॉन एफ डॅश ऑफ x2, ठीक आहे. मग इथं आता x2 किती आहे लास्ट याच्यामध्ये आलेलं, x2 इज इक्वल्स आता बघा 3 पॉईंट किती आलेले ते 3.0357 0357, ठीक आहे. मग इथे येणार एफ ऑफ 3.0357 इज इक्वल्स टू 3.0357 रेज टू 4 मायनस 3.0357 मायनस 9, ठीक आहे. मग आता याचं कॅल्क्युलेशन करा, मग ते काय येणार 3.0357 रेज टू 4 मायनस 3.0357 मायनस 9. मग ते बघा 72.8892, ठीक आहे. मग आता परत एफ डॅश ऑफ 3.0357 फाइंड आउट करा, पण तो किती येणार 4 इंटू ब्रॅकेटमध्ये 3.0357 रेज टू 3 मायनस 1, ठीक आहे. मग याचं कॅल्क्युलेशन करा 3.0357 रेज टू 3 इंटू 4 मायनस 1, मग ते येणार आहे 110.90166, ठीक आहे. आपण 4 डिजिटच घेतो, ठीक आहे, त्याच्यामुळं मग रिमेनिंग नाही लिहित, ठीक आहे. मग बघा x3 इज इक्वल्स टू x1 किती आहे 3.0357 मायनस एफ ऑफ एक्स किती आहे 2.72.8892 अपॉन 110.016, ठीक आहे. मग बघा आता 72.8892 डिवाइड बाय 110.9016, मग ते बघा 0.6572, त्याला काय करायचं आपल्याला आता 3.0357 मधून मायनस करायचं. मग आन्सर येतं बघा x3 इज इक्वल्स टू 2.3784, ठीक आहे. मग हे काय आलं त्याचं फायनल आन्सर आलं. मग बघा आपण इथं 3 वेळेस 3 इटरेशन कंडक्ट केले, ठीक आहे. तिन्ही वेळेस मी सेपरेट फॉर्म्युला लिहिला आहे, ठीक आहे, आणि प्रत्येक वेळेस सेपरेट एक्सपान्शन केलं. तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे, एक्स एन प्लस 1 इज इक्वल्स टू एन एक्स एन मायनस एफ ऑफ एक्स एन अपॉन एफ डॅश ऑफ एक्स एन. या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करायचं 3 इटरेशन कंडक्ट केले, ठीक आहे. मग थर्ड इटरेशनमध्ये आन्सर आला आहे 2.3784, ठीक आहे. तर बघा आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे गॉस सिडल मेथडचा, ठीक आहे.